मुंबईमध्ये मराठ्यांनंतर आता ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज कुणबी समाजाने आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि 2 सप्टेंबर रोजी सरकारने काढलेला जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांतील कुणबी समाजाचे हजारो बांधव सहभागी झाले। आम्हाला फक्त मंत्र्यांशी बोलायचंय, पोलीस अधिकाऱ्यांशी नाही, अशी भूमिका या कुणबी समाजाने घेतली आहे। आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून अपडेट जाणून घ्या। विकास, मुंबईमध्ये आता ओबीसींचा देखील एल्गार पुकारलेला आहे, ओबीसीने त्यांची भूमिका काय आहे? जय कुणबी, जय कुणबी, जय कुणबी, जय कुणबी। या सरकारचा करायचं काय? खाली डोकं वर पाय। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। आरक्षण रद्द करा, रद्द करा। या आझाद मैदानमध्ये कुणबी समाजाच्या जखमेवर मीठ तोडण्याचा कार्यक्रम याच आझाद मैदानामध्ये झालेला आहे। त्यामुळे कुणबी समाज बांधव अतिशय आक्रमक या ठिकाणी झालेला आहे। त्यांची मागणी आहे की सरकारचा मंत्री जरांगेला भेटायला अख्खं मंत्रिमंडळ जात होतं, परंतु या ठिकाणी कुणबी समाज बांधवांचं निवेदन स्वीकारायला सुद्धा एकही मंत्री यायला तयार नाहीये। त्याच्यामुळं हा समाज या ठिकाणी आक्रमक झालेला आहे।